नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्वांनी मोबाईल वापरत असताना तर तुमच्या सर्वांची आनंदाची बातमी पाहिली आहे. खऱ्या अर्थानं आपला सण येतोय असं म्हणायला देखील वावगं ठरणार नाही. ज्या आईवडिलांनी रक्ताचं पाणी करून आपल्याला शिकवलं, या आईबापाचं नाव छातीवरती लावण्याची वेळ आली बांधवांनो. म्हणजे झालंय तरी काय झालंय? अग्निवीर भरती ची जाहिरात आली आहे आणि या जाहिरात आल्यापासून किंवा ही जाहिरात यायच्यापासून जे माझे बांधव त्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते आणि तयारी करतायत, अशा सर्वांसाठीच आनंदाची गोष्ट म्हणजेच आपला सण आलाय बांधवांनो. आता विचार न करता अभ्यासाला लागा. हे जे काही नोटिफिकेशन आहे, ही जी काही जाहिरात आहे, याच्याबद्दल आपण सर्वजण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत की या भरतीमध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार काय, या भरतीत पद कोणती आहेत, या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे, तुमची शारीरिक पात्रता काय आहे, या सर्व गोष्टींची तुम्हाला इत्थंभूत माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग आपण माहिती घ्यायला सुरुवात करूयात. पदाचं नाव आहे भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2025. या पद्धतीनं जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पद आहेत. ही जाहिरात कधी आली तर ही जाहिरात आली आहे 12 मार्चला. कधी आली? 12 मार्चला. पदसंख्या किती रे? तर पदसंख्या जी आहे ती अजून नमूद केलेली, ती पदसंख्या अजून नमूद केलेली नाही. म्हणजे फिक्स आर्मीची पदसंख्या ही शक्यतो सांगितली जात नाही. मग याच्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत? पहिली आहे अग्निवीर जनरल ड्युटी, ज्याला आपण जेडी म्हणतो. त्याच्यानंतर अग्निवीर टेक्निकल आहे, अग्निवीर लिपिक आणि स्टोअर कीपर टेक्निकल. चौथं पद आहे अग्निवीर ट्रेडमन आणि 5वं पद ते देखील अग्निवीर ट्रेडमन आहे. दोघांमध्ये फरक आहे, एक 10वी वरती आहे आणि एक 8वी वरती आहे. ट्रेडमन म्हणजे त्या ठिकाणी आर्मी सोबतच काम करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या पुरवणारी यंत्रणा. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ट्रेड वाईज माहिती घेऊयात, कसं असतं काय असतं. पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला कुठलीही एक्झाम म्हटलं की महत्वाची माहिती घ्यावी लागते, ती म्हणजे या परीक्षेसाठीची शैक्षणिक पात्रता. म्हणजे तुम्ही कितवी पास लागता, काय लागन, कसं लागन. जे कोणतं पहिलं पद होतं ना, त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? 10वी उत्तीर्ण, 10वी पास. तुम्हाला फक्त 45% असले तरी तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर दुसऱ्या पदाला काय पाहिजे? तुम्ही 12वी उत्तीर्ण पाहिजे. 12वीला तुम्हाला कोणकोणते विषय पाहिजेत? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्लिश या गुणांसह तुम्ही काय पाहिजेत? किंवा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि तुमचा ITI पाहिजे. ही आहे तुमची त्याची शैक्षणिक पात्रता. त्याच्यानंतर पद क्रमांक 3. पद क्रमांक 3 जे आहे ते 12वीला तुम्हाला 60% मार्क पाहिजे. मग बऱ्याच जणांचा प्रश्न पडतो, सर मी आर्टचा मी देऊ शकतो का? हो, आर्टवालाही देऊ शकतो, कॉमर्सवालाही देऊ शकतो आणि सायन्सवालाही माझा भाऊ ही भरती देऊ शकतो. पुढे जाऊन पद क्रमांक 4 जे आहे ते 10वी उत्तीर्ण वरती आहे. आणि पुढे गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की पद क्रमांक 5 जे आहे ते फक्त कितवी वरती आहे बांधवांनो? ते फक्त 8वी वरती. जे आपले कुणी नातेवाईक लहान भाऊ बहीण असतील ज्यांनी 8वी मधून शाळा सोडली काही कारणास्तव, पण त्यांची आजही आर्मीत जाण्याचं स्वप्न आहे, अशा माझ्या बांधवांसाठी ही भरती आहे. 8वी पासवाला सुद्धा या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतो. आणि याच्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सर माझी
उंची किती लागते, त्याला वजन किती लागतं, या सर्वांची माहिती देखील आपल्याला पाहिजे आहे. अग्निवीर जनरल ड्युटीसाठी जी काही उंची आहे ती आहे आपल्याला, अग्निवीर जनरल ड्युटीसाठी उंची आहे 168 सेंटीमीटर. बर, अग्निवीर टेक्निकल साठी किती रे बाबांनो, 167. छाती किती लागती, 77 सेंटीमीटर. किती, 77 सेंटीमीटर ही न फुगवता असते. तुम्ही म्हणणार हे क्रॉस म्हणजे काय, फुगवून किती वाढली पाहिजे आपली, 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. ज्यावेळेस आपण श्वास आत घेतो फुगवली जाते त्यावेळेस 5 सेंटीमीटरनी ही छाती फुगली पाहिजे. आणि ती सर्रास सर्वसामान्य शरीर यष्टीच्या माणसाच्या, एका तंदुरुस्त माणसाची छाती तेवढी फुगतेच. बर, त्याच्यानंतर आर्मी टेक्निकलला किती, 167. वजन आर्मी मेडिकल स्टँडर्ड नुसार, उंचीनुसार, म्हणजे तुमची जे काही उंची आहे त्याच्या तुलनेमध्ये तुमचं वजन असावं. छाती लागती 76 फुगून 81. अग्निवीर लिपिक साठी पहा, ज्या माझ्या बांधवांची उंची कमी आहे यांच्यासाठी फक्त 162 मध्ये, किती उंची, ज्यांची उंची 162 सेंटीमीटर आहे अशाही माझ्या बांधवांना 162 सेंटीमीटर वरती सुद्धा आर्मी मध्ये जाण्याचं स्वप्न साकारता येतं. तुमची छाती किती लागणार आहे, 77 सेंटीमीटर आणि फुगवून लागते 82. अग्निवीर ट्रेडमन साठी 168. छाती आहे 76 आणि 81. अग्निवीर ट्रेडमन जो 8वी पास वरती असणार आहे त्याला ही उंची लागणार आहे 168, छाती 76 फुगून 81. तुम्हा सर्वांच्या तर लक्षात आलं असेल की तुमची शारीरिक पात्रता याच्या वेगळं तुम्हाला काहीही लागणार नाही. याच्यापेक्षा कमी नसावं, जास्त असलं तर चालतं, फक्त वजन उंचीच्या मानानं पाहिजे. वजन जास्तही चालत नाही आणि कमीही चालत नाही. उंची जास्त असली तरी चालती, छाती जास्त असली तरी चालती, काही अडचण नसती. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, सर ही भरती कोणकोणत्या एरोसाठी आहे, तर ही भरती आहे पुणे एरो. मग पुणे एरो मध्ये कोणकोणते जिल्हे येतात, आपलं अहिल्यानगर येतं, बीड जिल्हा येतो, लातूर जिल्हा येतो, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर हे जिल्हे येतात. मग वेगवेगळ्या एरो मध्ये वेगवेगळे जिल्हे येतात. मग तसं जसं की छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी, त्याच पद्धतीनं 5 जाग्यावर ही भरती होणार आहे. ज्या जिल्ह्याला ज्या एरोमध्ये आहे त्या एरोमध्ये जायचं आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, सर याची वयाची अट काय आहे हो. बरेच जण विचारतात, सर माझं वय बसल का, वय बसल का. तर वयाची अट कुणाला न विचारता काय करायचं, तुमचा जन्म जो आहे तो कधी झालेला पाहिजे, 1 ऑक्टोबर 2004 च्या नंतर. कधी, 1 ऑक्टोबर 2004 च्या आणि 1 एप्रिल 2008 दरम्यान, या 2 तारखांच्या मधला जर तुमचा कुठलाही जन्म असेल तर तुम्ही या भरतीला उतरू शकता आणि वर्दीचं स्वप्न तुमचं पूर्ण करू शकता बांधवांनो. बर, सर या भरतीत आम्ही भरती झालो तर मग आमची नोकरी कुठं असेल, तुमची नोकरी असेल संपूर्ण भारत देशामध्ये. कुठं असेल, संपूर्ण भारतामध्ये. सर याची फी किती, सर याची फी किती, तर याची फी आहे, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 250 रुपयाचं चलन असणार आहे. बर, आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी. आपण सहसा कोणत्याही एक्झामचा विचार करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट असते की या परीक्षेचा शेवटचा दिवस, ही परीक्षेचा फॉर्म कधी भरायचा, याची शेवटची तारीख किती, तर 10 एप्रिल 2025 हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्याच्यानंतर साधारणपणे ही भरती कधी होऊ शकते,
ही भरती साधारणपणे जून 2025 मध्ये होऊ शकते असा अंदाज आहे. हे आपण फिक्स सांगू शकत नाही. बांधवांनो, ही माहिती तुमच्या आजूबाजूच्या लहान भावंडांना, तुमच्या मित्राला, तुमच्या नातेवाईकाला, जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या सर्वांपर्यंत पोहोचू द्या. आणि ज्या मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे किंवा या अग्निवीर भरतीची तयारी करायची आहे त्या सर्वांनी आपल्या युट्यूब चॅनलला म्हणजेच मुक्ताई करिअर पॉइंटला सबस्क्राईब करा. आणि आम्ही ऑफलाईनला जे शिकवतो तेच आमच्या सोबत ऑनलाईनला शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या मुलांना आपली ऑनलाईन बॅच घ्यायची आहे त्यांनी प्ले स्टोअरला जाऊन आपलं मुक्ताई करिअर पॉइंट नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये सर्व विषय तुमचे अगदी हिंदीमधून आणि तुम्हाला समजल अशा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. ओके, धन्यवाद.